शासन हा शेतकऱ्यांसाठी असेल किंवा मोलमजुरांसाठी असेल वेगवेगळ्या नवीन योजना आणत असतो आणि त्यामध्येच DBTद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये डिरेक्टली पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। त्यामुळेच मित्रांनो या ठिकाणी जे सायबर क्राईमवाले लोक आहेत ते लोक तुमच्यावर डोळा ठेवून आहेत। तुमची जी इन्फॉर्मेशन आहे, मोबाईल नंबर असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल किंवा तुमचा अकाउंट नंबर असेल, यांची वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी आहे ते माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात। या प्रयत्नामध्येच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे APK ॲप्स बनवले आहेत आणि हे ॲप्स असे असतात की जे की सर्वांमध्ये प्रचलित असतात आणि ते जे काही सर्वसामान्य लोक, अशिक्षित लोक असतील या लोकांसाठी त्यांनी विशिष्ट पद्धतीने तयार केलेले असतात की जे काही ते डाटा भरताल ते डाटा सगळा तुमचा त्यांच्याकडे जात असतो। मित्रांनो एक लक्षात घ्या, व्हॉट्सअपमध्ये बघितलं असेल की तुम्ही पाठीमागे PM किसान सन्मान निधी योजना यासाठी तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन म्हणून आलेलं होतं आणि या रजिस्ट्रेशनमध्ये समजा तुम्ही जर काही डाटा अपलोड केला किंवा त्याच्यावर फिल केला आणि ती फाईल सबमिट केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हटलं जाते की ही फाईल 4-5 लोकांना शेअर करा आणि त्यातच तुम्ही भावनेच्या आहारी जाता आणि अशा प्रकारच्या ज्या फाईल आहेत त्या तुम्ही व्हॉट्सअपला फॅमिली ग्रुप असेल किंवा वैयक्तिक लोकांना शेअर करत असतात। अशा ज्या माहिती आहेत त्या माहिती कधीही शेअर करायच्या नाहीत। त्यानंतर आता दुसरं एक APK ॲप आला आहे PM आवास योजना नावाचं। अशा प्रकारचे APK आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती भरायला सांगितली जाते आणि माहिती भरल्यानंतर ती इतरांना शेअर करायला सांगितली जाते। मित्रांनो अशा कोणत्याही जाळ्यामध्ये न फसता तुम्ही फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरच जाऊन तुम्हाला सगळ्या काही गोष्टी आहेत त्या ट्रायल करायच्या आहेत। मित्रांनो एक लक्षात घ्या, पंतप्रधान कुसुम योजना जी आहे त्या योजनेमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड चालू आहेत। त्यांनी त्यांच्या स्पेशल वेबसाईटवर दिलेलं आहे की शेतकऱ्यांना आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कॉल करत नाहीत किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे आम्ही मागत नाहीत किंवा तुमचा लॉगिन ID असेल, यूजर ID असेल हे आणि OTP असेल, आम्ही तुम्हाला फोन करून काहीही मागत नाही। त्यामुळे तुम्ही आम्हाला म्हणजे अशा जर फ्रॉड कॉल आले तर तुम्ही त्यांचं उत्तर देऊ नका आणि जर समजा तुम्हाला याची रिपोर्ट करायची असेल तर तुम्ही सायबर क्राईमला रिपोर्ट करू शकता। मित्रांनो त्यामुळे अशा कोणत्याही फाईल असेल व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ज्ञान पाजळणारे जे लोक आहेत ते लोक विशिष्ट विचार न करता डायरेक्टली त्यावर रजिस्ट्रेशन करतात आणि फाईल कुठेही शेअर करतात। अशा प्रकारच्या ज्या फाईल आहेत त्या फाईल तुम्ही ओपन करू नका किंवा तुमचा डाटा आहे त्यामध्ये डाटा सबमिट करू नका, जेणेकरून तुमचं अकाउंट खाली होणार नाही आणि कोणालाही OTP अननोन व्यक्तीला तर अजिबातच सांगू नका। पाठीमागे लाडकी बहीण या योजनेमध्ये मित्रांनो खूप लोकांनी हात धुवून घेतले, कारण गोरगरीब लोक होते, सामान्य लोक होते, त्यांच्या खात्यामध्ये 4-5 हजार असतील, 2 हजार असतील, त्यांचे OTP सांगून आधारचं अंगठी लावून बऱ्याच वेळेस पैसे काढून घेतले आहेत आणि यांना ते नंतर गोष्टी समजल्या की आपले पैसे गेलेले आहेत। त्यामुळे हे बघा, ह्या लोकांना कुठलेही सेन्स नसतात आणि त्यांना कोणाचाही विचार करायचा नसतो, त्यांना फक्त येत असतं ते म्हणजे लूट। अशी लूटपाट होऊ नये, त्यामुळे मित्रांनो तुमची स्वतःचीही लूटपाट होऊ देऊ नका आणि लोकांची सुद्धा लूटपाट होऊ देऊ नका, हीच एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे। मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ प्रत्येक लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचं जे बँक अकाउंट आहे ते खाली होणार नाही। मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलवर नवे असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, कारण मी तुम्हाला अशाच प्रकारचे ऑथेंटिक व्हिडिओ आणत असतो, नवनवे व्हिडिओ आणत असतो आणि टेक्नॉलॉजी असेल किंवा शेतीच्या बाबतीत तुम्हाला उपयोजनात्मक व्हिडिओ आणत असतो। त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर लोकांना शेअर नक्की करा। आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, धन्यवाद।